नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झालेली आहे. 21 डिसेंबरला या नगरपालिकेचा निकाल झाला आणि त्यानंतर येथील समित्या स्थापन झालेल्या आहेत, नगराध्यक्ष ठरलेले आहेत, उपनगराध्यक्ष ठरलेले आहेत. हे सर्व झालेलं असताना आता पहिली सर्वसाधारण सभा ही या महिन्यात होणार आहे. साधारणतः 23 फेब्रुवारीला ही पहिली सर्वसाधारण सभा होऊ शकते आणि या सभेमध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे करमाळा शहराची हद्दवाढ हा विषय गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करमाळा शहरात रस्ता, गटारी यासह वीज, आरोग्य असे अनेक प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे करमाळा नगरपालिकेची हद्द सोडून करमाळा ग्रामीण हा जो भाग आहे तेथील नागरिकांच्या सोयी सुविधा हा सर्वात महत्वाचा विषय समजला जातो आणि तो विषय सध्या नगरपालिकेच्या पहिल्याच जिबीमध्ये चर्चेला येणार आहे अशी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती आहे. करमाळा नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ही नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेसाठी जे अजेंड्यावरती विषय येणार आहेत त्या विषयाची मागणी नगरपालिकेकडून करण्यात आलेली होती. त्यानुसार मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्याकडे सर्व नगरसेवकांनी त्यांचे विषय सुचवलेले आहेत. त्यामध्ये रस्ते, गटारी आणि इतर सोयी सुविधा, पाणी पुरवठा असे अनेक विषय नगरसेवकांनी सादर केलेले आहेत आणि त्यातील प्रत्येक नगरसेवकांचे महत्वाचे 2 विषय ही चर्चेसाठी घेतले जाणार आहेत अशी माहिती आहे. त्यानुसार करमाळा नगरपालिकेतील 20 नगरसेवक, 10 प्रभागातील आणि नगर अध्यक्षा यांचे विषय सर्व चर्चेला घेतले जाणार आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला जो विषय आहे तो विषय करमाळा शहराची हद्दवाढ हा विषय असल्याचा मानलं जात आहे आणि त्यानुसार करमाळा नगरपालिकेच्या नगरसेविका स्वाती फंड यांनी त्यांचे एका पत्राद्वारे हा विषय देखील सादर केलेला आहे. याशिवाय इतर देखील नगरसेवकांनी त्यांच्या भागातील विषय नगरपालिकेकडे सादर केलेले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा हद्दवाढ हा विषय मानला जातो. करमाळा नगरपालिकेची हद्दवाढ ही अनेक दिवसापासून झालेली नाही, त्यामुळे त्या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सुविधांवरती मर्यादा येत आहेत असं सांगितलं जातं आणि नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान देखील हा मुद्दा चर्चेला आलेला होता. प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून याकडे पाहिलं जात होतं आणि त्याप्रमाणे सध्या हा मुद्दा अजेंड्यावरती येणार आहे. त्यानुसार यावरती चर्चा होणार आहे. तेथील ठराव मंजूर झाल्यानंतर या विषयावरती नागरिकांकडून सूचना मागवल्या जाऊ शकतात. त्यानंतर त्यावरती आलेल्या हरकती, पुन्हा त्यावरची सुनावणी आणि सर्व विषय झाल्यानंतर पुन्हा हा विषय सरकारकडे सादर केला जाऊ शकतो. सरकारकडून याला मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा याला निधी उपलब्ध होऊ शकतो. ही जी सर्व कायदेशीर प्रक्रिया ती होईल. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे हद्दवाढ होणं हा नागरिकांच्या दृष्टीने देखील महत्वाचा विषय समजला जातो आणि तो विषय सध्या चर्चेला येणार आहे. नेमकं त्यावरती काय होईल हे देखील पाहावं लागणार आहे. करमाळा नगरपालिकेला साधारणतः 4 ते 4.5 वर्ष प्रशासक होते. प्रशासकाच्या काळात अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या, त्या देखील सोडवण्यावरती सध्या भर दिला जात आहे. करमाळा नगरपालिकेचा प्रभाग 3 हा जो आहे तो सध्या करमाळा सर्वात चर्चेचा प्रभाग समजला जातो. येथे सचिन गायकवाड यांनी प्राधान्याने येथे लक्ष देऊन त्यांच्या अनेक समस्या सोडवलेल्या आहेत. याशिवाय इतर देखील प्रभागात सध्या स्वच्छतेची कामं असतील किंवा गटारी स्वच्छ करणे असेल असे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. मात्र नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जो काही विषय होणार तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. करमाळा नगरपालिकेत प्रशासक काळात माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी विकास आराखडा सादर केलेला होता. त्या माध्यमातून त्यांनी काही भागात रस्ते व विविध प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न केला होता. करमाळा नगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन असेल किंवा तेथील विद्युत मोटारीचा प्रश्न असेल हा देखील सोडवण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केलेला होता. मात्र आता नगरपालिकेत सत्ता सावंत यांची आलेली आहे. इथे भाजपचं उपनगराध्यक्ष पद आहे तर विरोधी पक्ष म्हणून माजी आमदार जयवंतरावजी जगताप
यांचे प्रशांत डाळे हे विरोधी पक्ष म्हणून काम पाहतात. भाजपचे येथे अतुल फंड हे उपनगर अध्यक्ष आहेत आणि करमाळा तालुका विकास आघाडी म्हणजे सावंत गटाच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत हे आहेत. पहिल्या सर्वसाधारण सभेत नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नागरिकांच्या दृष्टीने जे काही विषय आहेत ते विषय या सभेतून मार्गी लागतील, चर्चेला घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. करमाळा शहराच्या हद्दवाढीबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. धन्यवाद.